प्रेशर पूर्णपणे दूर झालं आहे आणि आता मात्र मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे ते वाकळण संघाने. लक्षात ठेवा की सामना कंपल्सरी इथे मात्र धावा चेस करावे लागतील. पहिल्या सेटमध्ये आपण बघितलं की 5 विकेट, इथं आपण बघितलं 5 विकेट, पण पडले संघ हा टॉस विन आहे. ही जमेची बाजू आहे पडले संघाची. 6 चेंडू 8 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल तो रोशन कुंभार. गोलंदाज सज्ज पहिला चेंडू घेऊन या षटकामध्ये 5व्या षटकातला. हो, पूल केलाय बघायचं त्या ठिकाणी. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. बाउंड्री. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. अध्याय लिहिला जाईल या स्पर्धेमध्ये या सामन्याचा. कारण आता आपण पाहतोय जिथे 1 किंवा 2 धावा आल्या असत्या तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चौकार मिळालाय. ऋतिक होता त्याच्याकडून चूक होते. 4 धावा मिळतात. अपयशानंतर सुरू होणाऱ्या अध्यायालाच यश म्हणतात. आज एक अध्याय लिहिला जाईल. यशाची यशोगाथा लिहिली जाईल. पाहूया संघ कोणता जिंकतोय. ओवी 11 आदर्श पडलेगाव की दुसऱ्या बाजूला संघ वाकळण. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे 4 कंपल्सरी. काय मॅच होती मात्र होती. ॲटमॉस्फिअर दबाव होता प्रेशरवर आपण बघतोय खेळाडूंवर आणि तो दबाव बघायला मिळाला ऋतिककडून की ते मात्र चेंडू आपण बघितला. तुम्ही बघतायत आज मेन इन ब्लू जय ध्रुवमाता क्रिकेट संघ काटे, हरिश्चंद्र पैलवान, त्यानंतर उदय मुंडे, अनंत पाटील. हा चेंडू बघायचा आहे सीमारेषा बाहेरच. विजय षटकार. MS धोनी स्टाईल. मॅच फिनिश. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ नॉक, व्हॉट अ गेम. आणि वाकळण संघ थेट अंतिम फेरीमध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलेला आहे. वाकळण या टीमने नमवलेला आहे आदर्श पडलेगाव या संघाला सेमी फायनल मध्ये. चुका झाल्या आदर्श पडलेगाव टीम कडून आणि शेवटी म्हणतात ना जो जीता वही सिकंदर. आणि आता सध्या सिकंदर म्हणजेच राजा संघ आहे वाकळण. सलग 3 वेळेला फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या ठरलेला आहे वाकळण. हॅट्रिक होईल का विजयाची संध्याकाळ आपल्याला सांगेल. परंतु सेमी फायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय वाकळण. प्रेक्षकांसाठी आज सुद्धा आपण बघणार लकी ड्रॉ. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत 5 बायसिकल, 5 कूलर आणि 1 मोटरसायकल. त्यामुळे आपल्या जागेवर आपली जागा आत्ताच फिक्स करून ठेवा सारे लाडक्या प्रेक्षकांनो, रसिकांनो. कारण एकूण 7 सामन्याचं आजच्या दिवसातला शेड्यूल आहे. 3 उपांत्य फेरी आणि 4 अंतिम फेरी असे आपल्याला सामने आपले एकूण बघायला मिळतात. ते म्हणजे 7. त्यामुळे जागा आत्ताच आपली फिक्स करा. प्रेक्षकांसाठी पारितोषिक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. 1 मोटरसायकल आहे, 5 बायसिकल आणि 5 कूलर. यावेळी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र सामन्याचा पुरस्कार दिला जाईल. इथे मात्र खेळाडूला म्हणजेच उमेशला जिजाबाई गोपीनाथ खरबे यांचा सन्मान इथे केला जाईल. माईंचा सन्मान इथे होतोय. जिजाबाई गोपीनाथ खरबे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आता इथे केला जाईल. गोपीनाथजी खरबे साहेब यांच्या अर्धांगिनी माई आपल्याला